हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सो कालेश्वरम प्रोजेक्ट जो आहे तो न्यूज मध्ये तुम्ही बऱ्याचदा ऐकलेला असेल. मग हा नेमका प्रोजेक्ट काय आहे, लिफ्ट इरिगेशन या शब्दाचा काय अर्थ होतो, त्यानंतर या प्रोजेक्टच्या अराउंड काय काय कॉन्ट्रोवर्सीज सध्या चालू आहेत आणि मग त्यासाठी नेमकं काय कन्क्लुजन आता आलेलं आहे का, किंवा हे जे कॉन्ट्रोवर्सीज आहेत त्या सॉल्व्ह झालेल्या आहेत का, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला आजच्या करंट कनेक्टच्या या सेशनमध्ये करायची आहे. माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि या सेशनमध्ये मी आपलं स्वागत करतो. सो कालेश्वरम प्रोजेक्ट बद्दलची कॉन्ट्रोवर्सी काय ती आपण समजून घेऊ अँड बाकी ज्या असोसिएटेड डिटेल्स आहेत त्या पण थोडक्यामध्ये आपण इथे डिस्कस करून घेऊ. तुम्हाला हे विचारलं जाऊ शकते वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आणि ऑलरेडी विचारलं गेलेलं पण आहे बऱ्याचशा ठिकाणी. बिफोर स्टार्टिंग दिस, आता सध्या 8 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या इंडिपेंडन्स वीक मध्ये पूर्ण आपल्याला 30% डिस्काउंट मिळणार आहे आपल्या सगळ्या इग्नाइट अकॅडमीच्या कोर्सेस वरती. त्यामुळे तुम्ही वेगवेगळे आपले जे कोर्सेस अवेलेबल आहेत त्या कोर्सेसला परचेस करू शकता. तुम्हाला फ्लॅट 30% यामध्ये डिस्काउंट मिळून जाईल. आता यासाठी काय करायचंय तुम्हाला, तर आपला इंडिया हा कूपन कोड आहे कॅपिटल मध्ये INDIA. बॅच परचेस करताना हा कोड वापरा, तुम्हाला 30% इथे अमाउंट मध्ये डिस्काउंट अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. सो नाउ लेट्स सी व्हॉट इज दिस कालेश्वरम प्रोजेक्ट. आता याला KLIP असं म्हणतात, कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट. लिफ्ट असं का म्हणतात ते आपण थोड्या वेळाने लगेच डिस्कस करून घेऊ. पण कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट हा कशा प्रकारचा प्रोजेक्ट आहे, तर हा मल्टीपर्पज इरिगेशन प्रोजेक्ट आहे. मल्टीपर्पज का म्हणलं जाते, कारण या प्रोजेक्ट मधून जो वापर आहे तो एकतर इरिगेशन साठी होणार आहे, त्यासोबतच जे इंडस्ट्रियल यूज साठी याचा वापर होणार आहे. अगेन हा जो प्रोजेक्ट आहे याचा वापर हैदराबादला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी देखील होणार आहे. आणि या पूर्ण प्रोजेक्ट जिथे जिथे आहे त्या मार्गामध्ये जे जे गाव आहेत तिथे पण ड्रिंकिंग वॉटर सप्लाय करण्यासाठी याचा वापर होणार आहे. त्यामुळे हे नाव येते मल्टीपर्पज इरिगेशन प्रोजेक्ट. आता हे कोणत्या नदीवरती आहे, तर हा जो कालेश्वरम प्रोजेक्ट आहे इट इज ऑन गोदावरी रिव्हर इन द विलेज कॉल्ड कालेश्वरम. कालेश्वरम हे गावाचं नाव आहे आणि इथे भूपलापल्ली नावाचा जिल्हा आहे, डिस्ट्रिक्ट आहे. कुठला? तेलंगणा मधला. म्हणजे हा प्रोजेक्ट तेलंगणामधल्या भूपलापल्ली जिल्ह्यात कालेश्वरम या गावामधला हा प्रोजेक्ट आहे. म्हणजे सुरुवात इथून होती. आता हा प्रोजेक्ट जो आहे तो BRS गव्हर्नमेंट जी होती लास्ट तेलंगणामधली आणि त्याचे जे चीफ मिनिस्टर होते K. चंद्रशेखर राव यांनी हा प्रोजेक्ट जो आहे तो तिथे आयडिया त्याची मांडलेली होती. आणि कशासाठी? टू प्रोव्हाइड इरिगेशन फॅसिलिटीज टू ओव्हर 16 लाख एकर्स इन 13 डिस्ट्रिक्ट्स ऑफ तेलंगणा. एवढ्या एरियावरती तो पूर्ण इरिगेशन फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठीचा प्रोजेक्ट समजला जातो. मग हे असं पहिल्यांदा झालं होतं का, तर याच्या आधी जर आपण बघितलं तर युनायटेड जेव्हा राज्य वेगळं झालं नव्हतं त्यावेळेस आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटनी 2008 मध्ये हा एक प्रोजेक्ट अनाउन्स केला होता. त्याचं नाव होतं डॉक्टर BR आंबेडकर प्राणहिता शेवेल्ला सुजला श्रवंती प्रोजेक्ट. ठीक आहे. मग याचं एक एक्सटेन्शन म्हणून याला बघितलं जाते कालेश्वरमला. आणि यामधून नेमकं काय केलं जाणार आहे, तर इथे एक भाग असा आहे जिथे पाणी बऱ्यापैकी अवेलेबल आहे आणि दुसरा भाग असा आहे जिथे पाणी जे आहे ते तेवढं अवेलेबल नाही. आता मग एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये पाणी ट्रान्सफर करण्याचा हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. आता नुसतं पाणी ट्रान्सफर करायचंय असं आहे का? नाही. तर यामध्ये अजून एक जे टेक्निकल पार्ट जो येतो, किंवा एक जागा जी आहे ती थोडीशी लोअर लेवलला आहे आणि दुसरी जागा जी आहे ती अप्पर लेवलला आहे. मग इथून खालच्या भागामधून वरच्या भागामध्ये पाणी पोहोचवायचं. जर वरतून खाली पोहोचवायचं असलं असतं तर तेवढं काही कॉम्प्लिकेटेड नव्हतं, राईट. पण इथे काय आहे की खालचा जो भाग आहे, लो लाईंग एरिया जो आहे, तिथून अप्पर एरियामध्ये पाणी पोहोचवायचं आहे. त्यासाठी पंप सेट्सचा वापर केला जाणार आहे. म्हणून याला म्हणलं जाते लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट. याला काय म्हणतात? लिफ्ट इरिगेशन. पाणी जे आहे ते लिफ्ट करायचं आहे. इथे जर आपण बघितला तेलंगणाचा मॅप आहे, इथे वरती गोदावरी रिव्हर इथून वाहते. हा जो पार्ट आहे ना हा थोडासा लोअर एलिव्हेशन वाला पार्ट आहे. पण जर इकडे आलो आपण, हा जो पार्ट आहे दिस इज कंपॅरेटिव्हली हायर एलिव्हेशन पार्ट. अजून एक मॅप आहे ज्याच्यामध्ये पण आपल्याला हे दिसते, किंवा हा जो एरिया आहे कालेश्वरम गावाचा, तिथे सी लेवल पासून जर हाईट बघितली आपण तर 90 मीटर अबोव्ह सी लेवल असा तो एरिया आहे. ऑन द अदर साइड इथे जर आपण आलो, हा जो पार्ट आहे तेलंगणाचा, इथे आपल्याला वेगवेगळे रिझर्वॉयर्स बघायला मिळतात आणि त्यामध्ये 618 मीटर अबोव्ह सी लेवल एवढी त्याची हाईट आहे. म्हणजे एक कमी हाईट
साईडवर आहे, एक जास्त साईडवर आहे, आणि इथूनच पुढे आलो तर हैदराबाद शहर आपल्याला इथे बघायला मिळते. ठीक आहे, म्हणजे इथून इथं पाणी पोहोचवायचं आहे, म्हणजे लो लाईंग एरिया पासून दी अपर एरियाज जे आहेत तिथे पाणी पोहोचवायचं आहे. मग आता नेमकं पाणी कशा पद्धतीने पोहोचवलं जाणार आहे त्याबद्दल एक डिस्ट्रीब्युशन ते सांगतात, किंवा इथे काय केलं जाणार आहे. इट एम्स ॲट स्टोरिंग अँड डिस्ट्रीब्युटिंग 240,000 मिलियन क्युबिक फीट म्हणजे TMC फीट एवढ्या व्हॉल्यूमचं पाणी जे आहे 240 TMC फीट एवढा व्हॉल्यूमचं पाणी गोदावरी नदीमधलं डिस्ट्रीब्यूट केलं जाणार आहे, गोदावरी नदीमधलं. आणि मग यापैकी 240 पैकी आपण जर बोललो 169 TMC फीट जे आहे ते इरिगेशनसाठी वापरलं जाणार आहे. त्यानंतर 30 TMC फीट जे आहे ते हैदराबाद शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वापरलं जाणार आहे. 16 TMC फीट जे आहे ते मिसेलेनस आणि इंडस्ट्रियल यूजसाठी वापरलं जाणार आहे. आणि मार्गामध्ये जेवढे काही गावं येतील त्या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी 10 TMC फीट एवढं तिथे पाणी वापरलं जाणार आहे. असं पूर्ण हे 240,000 मिलियन क्युबिक फीटचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते काही अशा पद्धतीने आपल्याला तिथे बघायला मिळते. आता मग हा प्रोजेक्ट कुठे बनवला गेला होता, कारण हा प्रोजेक्ट तो कालेश्वरमला सुरू होतोय, पण कालेश्वरमच आहे असं नाही आहे ना, पूर्ण आपल्याला तो एक लांब प्रोजेक्ट आहे, जवळपास 1800-1900 किलोमीटरचे कॅनल्स आहेत. सो इन दॅट केस वेअर दिस प्रोजेक्ट वॉज बिल्ट, तर पहिले तर या प्रोजेक्टच्या अंतर्गत 4 ठिकाणी बॅरेजेस म्हणजे बांध बनवले गेलेले आहेत गव्हर्नमेंटकडून. आणि मग ते गोदावरी नदीवरती 4 ठिकाणी बॅरेजेस कुठे आहेत तर रामडुगू हे पहिलं नाव आपल्याला तिथे माहिती पाहिजे. त्यानंतर जे बरंच चर्चेमध्ये राहते मेदीगड्डा बॅरेज आहे, त्यानंतर सुंडीला बॅरेज आहे, आणि चौथं अन्नारम बॅरेज आहे. हे 4 बांध आहेत जे गोदावरीवरती बनवले गेलेले आहेत. आणि मग इथे काय होतंय, द वॉटर इज स्टोअर्ड बिहाइंड दीज बॅरेजेस, ह्या बांधांच्या मागे पाणी स्टोअर केलं गेलेलं आहे टू केटर टू दी ड्रिंकिंग वॉटर अँड इरिगेशन नीड्स. ठीक आहे, तिथून मग पाणी वेगवेगळ्या ठिकाणी सप्लाय केलं जाईल. द प्रोजेक्ट वॉज कन्सिव्ड ॲट अ कॉस्ट ऑफ 71,000 करोड, पण अजूनही हा प्रोजेक्ट जो आहे तो कंप्लीट झालेला नाहीये. आणि आता कॉस्ट जी आहे ती एस्केलेट होऊन जवळपास 1 लाख करोडच्या वरती गेलेली आहे. आणि असं म्हणलं जातंय की इथून पुढे जसा डिले होत जाईल अजून काही हजार करोड रुपये तिथे ऍड होऊ शकतात या कॉस्टमध्ये. सो तो एक कन्सर्न तर आहे, किंवा अजून प्रोजेक्ट जो आहे तो 1 लाख करोड पर्यंत त्याची कॉस्टिंग ऑलरेडी झालेली आहे. आता आपला जो व्हिडिओचं टायटल जे आहे किंवा कॉन्ट्रोवर्सी काय, मग यामध्ये काय नेमकं कन्सर्न लोकांचा आहे, तर इथे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला जे दिसतात, किंवा पहिले बांध जो बनवला जाणार होता त्याची जागा वेगळी होती एका ठिकाणची. मेदीगड्डा तर नंतर झालेलं आहे, पण आधी जे गव्हर्नमेंटचं क्लिअरन्स, पण त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचं हायड्रोलॉजी डिपार्टमेंटचे वगैरे क्लिअरन्सेस ज्या जागेला आलेले होते त्या जागेला बदलून दुसरी जागा तिथे बॅरेजसाठी निवडली गेली. मग हे पहिलं कन्सर्न तिथे बऱ्याचशा लोकांचं राहते की गव्हर्नमेंट शिफ्टेड दी लोकेशन फ्रॉम तुमिडीहट्टी हे आधीचं ठिकाण होतं, तिथून जागा मेदीगड्डापर्यंत ते शिफ्ट केलेलं होतं. ठीक आहे, सो लोकेशन ऑफ बॅरेज shifted from Tumidihatti to Medigadda even after reportedly receiving hydrology clearance for the former location. म्हणजे त्या तुमिडीहट्टीला हायड्रोलॉजी क्लिअरन्स पण मिळालं होतं तरी देखील त्याची जागा शिफ्ट केली गेलेली होती. ठीक आहे, पहिला तो कन्सर्न तिथे लोकांचा आहे. दुसरं जे आहे ॲलिगेशन्स आहेत, किंवा इथे तुम्ही फाउंडेशन स्ट्रॉंग नाही ठेवलेलं याचं, म्हणजे परमिएबल, म्हणजे हे जे बांध बनवले गेलेले आहेत दीज वेअर कन्स्ट्रक्टेड ऑन परमिएबल फाउंडेशन्स. आणि मग तिथे पाणी झिरपून बेसिकली फाउंडेशन नाजूक देखील होऊ शकते. सो तो एक कन्सर्न आहे की तुम्ही फाउंडेशन स्ट्रॉंग फाउंडेशन वरती ते बांध बनवण्याच्या ऐवजी परमिएबल फाउंडेशन वरती बनवले, आणि त्यामुळे आता एवढं मोठं पाणी ते बांध सांभाळून ठेवू शकतील का, हा एक मोठा प्रश्न आहे. बऱ्याचशा ठिकाणी अशा केसेस पण दिसत आहेत, किंवा तिथे फाउंडेशन वीक असल्यामुळे थोडाफार तिथे क्रॅक्स आपल्याला बघायला मिळत आहेत, म्हणजे त्या भिंतींवरती ते बांधांवरती क्रॅक्स वगैरे पण आता आढळायला लागलेले आहेत. सो असे एक एलिगेशन्स मध्ये आपल्याला ह्या काही गोष्टी दिसत आहेत जे कॉन्ट्रोवर्सीचा दुसरा भाग झाला. तिसरा जो भाग आहे, किंवा हा प्रोजेक्ट जेव्हा कन्सिव्ह केला गेला त्यावेळेस स्टेट कॅबिनेटला तिथे कन्सल्ट केलं गेलं नाही असं देखील म्हणलं जाते. सो त्यावेळेस जे चीफ मिनिस्टर होते त्यांनी तिथे कन्सेंट घेतलेली नाही म्हणतात स्टेट कॅबिनेटची बिफोर लॉन्चिंग दी वर्क ऑन दिस प्रोजेक्ट. ठीक आहे, या 3 मेन गोष्टी आपल्याला इथे दिसतात ज्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला आता बोललेल्या बघायला मिळतात. ठीक आहे, सो
तो एक भाग झाला. मग आता कॉन्ट्रोवर्सी आहे, तर मग यावरती अजून काही सोल्युशन निघालेलं आहे का? तर सोल्युशन बेसिकली मग काय केलं गेलं गव्हर्नमेंट कडून की एक इन्क्वायरी ऑर्डर केली गेली. आता तर गव्हर्नमेंट चेंज झालेलं आहे, तर मग गव्हर्नमेंटने काय केली, आताच्या गव्हर्नमेंटने इन्क्वायरी तिथे ऑर्डर केलेली आहे आणि त्यासाठी एक कमिशन बनवलं गेलं होतं. ते आपल्याला विचारलं जाऊ शकते, ते म्हणजे जस्टिस पिनाकी चंद्र घोष कमिशन. जस्टिस पिनाकी चंद्र घोष कमिशन हे बनवलं गेलं, त्यांनी त्यांचा रिपोर्ट सबमिट केलेला आहे आणि त्यानंतर आता होऊ शकेल की स्टेट लेजिस्लेचर मध्ये तेलंगणाच्या यावरती लवकरात लवकर चर्चा देखील करून घेण्याचं तिथे सांगितलं गेलेलं आहे. ठीक आहे, आता त्या रिपोर्टचे डिटेल्स काय आहेत त्या सगळ्या गोष्टी अजून त्या तिथे रिव्हील तेवढ्या नाही झालेल्या, बट ते जे चर्चा होणार आहे एवढं इथपर्यंत आलेलं आहे किंवा तिथे स्टेट लेजिस्लेचर मध्ये याबद्दल आता डिस्कशन होतील. ठीक आहे, सो असा हा पूर्ण भाग आहे रिलेटेड टू दी कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट आणि या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला थोडक्यामध्ये तिथे माहिती असल्या पाहिजे. आता मी सुरुवातीला जे तुम्हाला म्हटले की आपल्या सगळ्या कोर्सेसवरती आपल्याला 30% डिस्काउंट आहे 16 ऑगस्ट पर्यंत. मग आपले नेमके कोर्सेस कोणते कोणते आहेत, तर इग्नाइट अकॅडमीचे वेगवेगळ्या फ्रंट वरती आपण कोर्सेस चालवतो, जसं UPSC MPSC आहे, त्यानंतर TET टेट आहे शिक्षक भरती, नंतर सरळ सेवा भरती आहे, इंजिनिअरिंग वाल्या ज्या परीक्षा असतात त्याची देखील तयारी आपण करून घेतो. इग्नाइट टेक्निकल नावाचं प्लॅटफॉर्म आहे, तिथे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या ब्रांचेस रिलेटेड जे जे नवीन वॅकन्सी येत राहतात त्याचे पूर्ण आपण बॅचेस चालवतो. पोलीस भरती, त्यानंतर SSC, रेल्वे, तलाठी भरती, महानगरपालिका भरती, रिसेंटली आता ठाणे महानगरपालिकेची जाहिरात पण आलेली आहे, त्याच्या पण अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती ऍड केलेले आहेत. इग्नाइट सरळ सेवा, इग्नाइट टेक्निकल या चॅनल्सवरती आपल्याला ते अपडेट मिळून जातील. कृषी भरती आहे, त्यानंतर महिला बाल विकास आहे, त्यानंतर MBA एक्झाम्सच्या तयारीसाठी वेगळा आपण प्लॅटफॉर्म चालवतो. बँकिंग, इन्शुरन्स, त्यानंतर नवोदय परीक्षा म्हणजे शालेय लेवलवरती ज्या परीक्षा होतात त्याच्यासाठी पण आपल्याकडे कोर्सेस चालतात. इग्नाइट लॉ नावाचं वेगळा आपला प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या अंतर्गत आपण लॉ रिलेटेड एक्झाम्सच्या देखील तयारी तिथे करून घेतो. ठीक आहे, तर इथे पुन्हा कोड कोणता वापरायचा कोर्स घेण्यासाठी, तर इंडिया. ठीक आहे, कॅपिटल मध्ये इंडिया, तिथे कोड बॅच जेव्हा परचेस करायला जाल तेव्हा तिथे कोड हा टाका, तिथे तुम्हाला 30% डिस्काउंट मिळून जाईल. आणि कधीपर्यंत हे आहे तर 16 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ही सूट इथे मिळणार आहे. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप तुम्ही डाउनलोड करून ती बॅच तिथून परचेस करू शकता. ठीक आहे, सो इन दी एंड पुन्हा आपल्या या ज्या वेगवेगळ्या UPSC MPSC रिलेटेड वेगवेगळ्या अपडेट्स ज्या आहेत त्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील बघायला मिळतात. त्यामुळे इग्नाइट UPSC MPSC हे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करून ठेवा. त्याचं लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील मिळून जाईल. आता तिकडे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टेलिग्रामची दिसली, त्या खाली इंस्टाग्रामची पण लिंक आहे बघा, मग ते पण जॉईन करून घ्या. म्हणजे तिथे तुम्हाला तिथे पण वेगवेगळ्या अपडेट्स ज्या आहेत त्या तिथे तुम्हाला मिळून जातील. इंस्टाग्रामवरती पण. युट्यूबचं चॅनलचं सबस्क्राईब केलंच असेल तुम्ही, राईट, पण नसेल केलं तर करून घ्या. तुमच्या ओळखीचे जे असतील त्यांनाही सांगा आणि बेल आयकॉन दाबून ठेवून द्या, म्हणजे आपले असे चांगले चांगले व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच त्याच्या अपडेट्स येऊन जातील. बाकी ते नंबर दिलेला आहे, काही अजून तुम्हाला क्वेरी वगैरे असतील तर नक्की कॉल करा. खाली नंबर स्क्रोल होत आहेत, तिथूनही तुम्ही कॉल करू शकता. अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन आपण पुन्हा परत भेटत राहू. आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.